किती कंपन्यांनी इथं धंदे सुरू केले हे तुम्ही आकडे सांगा। आम्ही तुम्हाला सांगतोय आहे का धमाक या सरकारमध्ये आमच्या बरोबर चर्चा करायची। आम्ही सगळे आकडे खरे आकडे त्या ठिकाणी पुढे आणू। सरकारकडनं उत्तर द्यायला कोण पुढे येतंय का हे मात्र त्या ठिकाणी सांगावं। आणि उद्योग मंत्री जे राजकीय उद्योग करत तिथं फिरतायत त्यांनी ते बंद करावेत आणि आमच्या समोर येऊन या आकड्यावर चर्चा करण्याची हिंमत दाखवावी। अहो मला याच विखे पाटील साहेबांना सांगायचंय, तलाठी भरतीमध्ये भ्रष्टाचार झाला, त्याच्यामध्ये पेपर फुटला। हे 2 वर्षापूर्वी मी सांगत होतो, तेव्हा हेच विखे पाटील म्हणले होते रोहित पवार फेक नरेटिव्ह स्प्रेड करतायत, रोहित पवारवर FIR झाले बाहेर। आता विखे पाटलांना मला हे सांगायचंय की रोहित पवार जे त्यावेळेस पुराव्या सकट बोलत होते ते आज सिद्ध झाले, ते मॅटली सिद्ध केलेलं आहे की त्यात भ्रष्टाचार झालेला आहे। राजीनामा पहिला देता का ते आधी सांगा, मग पवार साहेबांवर बोलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी तुम्ही करा। फेक नरेटिव्ह काय नाही, हे आकडे खरेत। खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामधल्या बऱ्याच कंपन्या महाराष्ट्राला सोडून बाहेर जात आहेत। तुम्ही जाऊन कंपन्यांशी तर बोला। अहो आपल्याकडे 11.5 ते 12.5 रुपये तिथं इंडस्ट्रियल रेट आहे, कमर्शियल रेट 16-17 रुपये आहे। बाहेरच्या राज्यांमध्ये हाच पॉवरचा रेट या कंपनीला 4.5 ते 5.5 रुपये तिथं मिळतो। सोलारची एक योजना सरकारने महाराष्ट्रामध्ये आणली आणि गेल्या 6 महिन्यामध्ये अचानक ती बदलली। तर ज्या इंडस्ट्रियलिस्ट व्यावसायिकांनी सोलार प्लांट टाकले होते त्याची इन्व्हेस्टमेंट, त्याचा ROI जो 3 वर्षात 4 वर्षात त्यांना मिळणार होता तो गेला 7 ते 8 वर्षामध्ये। या सगळ्या विषयावर जर चर्चा करायची असेल आम्ही तयार आहोत, पण या सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांमध्ये धाडस आहे का हे मात्र त्या ठिकाणी बघावं लागेल। कुठला भाजपचा नेता बोलतोय सांगा? काय झालंय, भाजपचे बोलणारे जे आमदार आहेत ना त्यांना एक तर इंडस्ट्री काय असते हे माहित नाही, त्यांना विकास काय असतो हे माहित नाही। त्यांना फक्त एवढंच माहिती आहे की जीभ बाहेर काढायची, टाळ्या लावायची, जे वरून आदेश येतो त्या ठिकाणी बोलायचं। त्यामुळे कोण बोलतंय हे पण महत्वाचं आहे। त्याच्यात काही लोक आहेत जे चांगले आहेत पण ते कधीच दुर्दैवाने त्या ठिकाणी बोलत नाहीत। बोलणारे जे आहेत त्यांना व्यवसाय कळत नाही। हा व्यवसाय कन्स्ट्रक्शनचा करू शकतो, आधी राजकारणात आले आता व्यवसायात आलेले आहेत, पण हे इंडस्ट्रियलायझेशन काय असतं, मॅन्युफॅक्चरिंग काय असतं, ऑटोमेशन काय असतं, त्यानंतर तिथं रोबोटिक्स काय असतं याच्यावर तुम्ही चर्चा करायला त्यांना सांगा, कोणाच काय बोलता येणार नाही। आम्ही डायरेक्ट म्हणतोय जर उदय सामंत साहेब हे या राज्याचे इंडस्ट्रियल मंत्री आहेत, ते काय करतात कसे करतात हे आम्हाला माहिती आहे। आम्ही चॅलेंज करतो की त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा करायला तयार आहे, एक संयुक्तिक प्रेस कॉन्फरन्स घ्यायला तयार आहे। टीका करण्यापेक्षा हिम्मत असेल तर आमच्या बरोबर प्रेस कॉन्फरन्स घ्या आणि आम्ही पुराव्या सकट आणि प्रेझेंटेशन सकट या महाराष्ट्राची आज आर्थिक काय परिस्थिती झाली हे सांगायला तयार आहोत। हे मात्र आमचं धाडस झालं, बाकीच्यांकडे धाडस आहे का बघूया। महाराष्ट्रातले उद्योग ज्यांच्या ताब्यात आहेत, महाराष्ट्रातले उद्योग ज्यांच्याकडे आहेत, ज्यांच्या ताब्यात आहेत, ज्यांच्या मंत्रालयाच्या अंडर येतात, ते उदय सामंत म्हणतात की कोणतेही चाकणमधले उद्योग हे दुसऱ्या ठिकाणी जाणार नाहीत। हा फेक नेरेटिव्ह खरं तर विरोधकच पसरवतात। हे बघा, प्रश्न विचारला एका खासदारांनी केंद्र सरकारच्या एका मंत्र्याला, त्यांनी उत्तर दिलं सरकार केंद्रात कोणाचं आहे, भाजपचं आहे। याच्याच बरोबर मी तुम्हाला सांगतो जे पंतप्रधान आहेत कोण आहेत, मोदी साहेब आहेत। कुठल्या पक्षाचे आहेत हे दुनियाला माहिती आहे। हे जे खालचे बोलणारे सगळे भाजपचे नेते आहेत, त्यांच्या आदेशावर नाचणारे नेते आहेत। आता त्यांच्या जे आयोग म्हणजे नीती आयोग हे पंतप्रधानांच्या अंतर्गत येतं। याच्यात इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये महाराष्ट्र 9व्या क्रमांकावर आहे, हे मी इंडस्ट्रीच्या बाबतीत बोलतोय। रिसोर्सेसमध्ये 2 नंबरवर आहे। गव्हर्नमेंट पॉलिसीमध्ये महाराष्ट्र 5व्या नंबरला आहे, जो देशात 1 नंबरला होता। रेग्युलेटरी ईज म्हणजे एखादी परवानगी घ्यायची असेल तर महाराष्ट्रामध्ये वेळ लागतो, आपण 10व्या नंबरला आहे या देशामध्ये। इन्स्टिट्यूशनल एन्व्हायरमेंटमध्ये आपण 11व्या नंबरला आहे। फायनान्शियल हेल्थच्या बाबतीत आपण 4थ्या नंबरला आहे। एन्व्हायरमेंट रेझिलियन्समध्ये 10व्या नंबरला आहे। म्हणजे झालं असं की इथं व्यावसायिक धंदा करायला तयार आहेत। प्रॉब्लेम कुठे आहे, अडचण कुठे आहे, तर हे जे शासन आहे या राज्यातलं महाराष्ट्रातलं ते मात्र इन्फ्रास्ट्रक्चर द्यायला कमी आहे। हे मी म्हणत नाही, पंतप्रधान साहेबांचं नीती आयोग त्या ठिकाणी सांगते। याच्यावर तुम्ही उत्तर देऊ शकता का, उत्तर देण्याची हिंमत आहे का, हे मात्र या ठिकाणी परत एकदा आम्ही विचारतो। सरकारने मदत करावी, सरकारने मदत केली तर नक्कीच उसाला असू द्या, जे काही इतर
कपाशी असू द्या, सोयाबीन असू द्या, या सगळ्या गोष्टींना आपल्याला भाव त्या ठिकाणी देता येतो. आणि विषय असा आहे की या राज्यामध्ये आपण नेहमी प्रोसेसिंग इंडस्ट्रीला टार्गेट केलं जातं, पण दुसऱ्या बाजूला सोयाबीनला भाव देण्याची जबाबदारी सगळ्यात जास्त शेतकरी सोयाबीनचे, तिथं भाव देण्याची जबाबदारी सरकारची. 10 वर्षामध्ये तिथं दुर्दैवाने सोयाबीनला भाव नाही, कपाशीला भाव नाही. त्याच्याचबरोबर तुरीला भाव जेव्हा वाढतो, जेव्हा तेल बियाण्याला भाव वाढतो तेव्हा इम्पोर्ट केलं जातं. त्याच्याचबरोबर आज खताच्या किमती वाढतात. ह्या सगळ्या विषयाकडे आपण बघून या शेतकऱ्यांना आपल्याला कशी मदत करता येईल याच्या बाबतीत नक्कीच त्या ठिकाणी विचार करावा लागेल. दादा, चाकणमध्ये उद्योगांच्या समस्या प्रचंड आहे, मात्र त्यासोबतच 4 लाख कामगार हा टेक्निकल कामगार या ठिकाणी काम करतो. मात्र हा कामगार या ठिकाणी सुविधा नसल्यामुळं शहराच्या इतर भागात राहतो आणि त्याचं वाहतूक करून त्या कामगाराला इथं आणलं जातं. हा कामगार दिवसभरातले 8 तास प्रवासात घालतो. मग एका बाजूला उद्योगाची समस्या पुढे येतात, मात्र जो काम करणारा कामगार आहे तो सुद्धा स्थलांतरित होण्याच्या मार्गावरती. ही संख्या 4 लाखाच्या वर आहे. नाही, टोटल आपण चाकणमध्ये बघितलं, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. चाकण आणि त्याच्या आसपास असणारे जे इंडस्ट्रियल इस्टेट आहेत, 12 ते 15 लाख लोक काम करतात. तुम्ही पिंपरी चिंचवड पासून समजा तळेगावपर्यंत गेला तर 25 ते 30 लाख लोक या MIDC आणि आसपासच्या परिसरामध्ये इथं काम करतात. आता दुर्दैव असं की लांबून यायचं परवडत नाही, कारण वेळ जास्त लागतो. मग त्यांना तिथं अडचण सोसावी लागते. मग काही लोक इथंच आसपास उंच बिल्डिंगा बांधल्या जातात, त्याच्यात ते 10 बाय 10च्या खोल्यामध्ये राहतात. त्याला कुठंच परवानगी नसते, कधी कधी ती भिंत पडते, बिल्डिंग पडते. त्यामुळे ह्या सगळ्या अनुषंगाने या कामगारांकडे पण लक्ष देण्याची जरूरत आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, चाकणमध्ये असणारे काही व्यावसायिकांनी धाडस दाखवलं, ते बोलले म्हणून एवढी चर्चा झाली. पण आज परिस्थिती MIDCच्या बाबतीत बघितली तर सगळीकडेच अतिशय हलाखीची आहे. तुम्ही हिंजवडीला जावा, तिथं ब्लू रिज नावाची एक सोसायटी आहे, 28,000 लोक राहतात. त्यांना प्यायला